नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता इकडे स्वानंदीच्या त्रासाला कंटाळून आता इकडे मल्लिकाने आता डोक्याला हात लावलेला असतो आणि बेडवरती बसून आता मल्लिकाने सुस्मिताला स्वानंदीवरती नजर ठेवायला सांगितलेली असते. आणि त्याच वेळेस आता सुस्मिताने समर आणि स्वानंदीच्या बेडरूमच्या दरवाजाला कान देऊन आता ऐकलेलं असतं. आणि इकडे आता मल्लिका डोक्याला हात लावत म्हणते की ही सुस्मितासुद्धा काहीच कामाची नाही आहे आणि माझी आप्पीच बरी होती. तर तेवढ्यात आता सुस्मिता ही पळत पळत आता मल्लिकाच्या बेडरूममध्ये येते. तर मल्लिका म्हणते, काय झालं, काही कळलं आहे का, तू गेली होतीस ना. तर सुस्मिता म्हणते की एक मस्त गुड न्यूज घेऊन आली आहे मॉम इन लॉ. तेव्हा आता मल्लिका म्हणते, काय काय सांग ना. तर लगेच आता सुस्मिता म्हणते की जिजूने ना स्वानंदी ताईला त्यांच्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी, जॉब करण्यासाठी अपॉर्च्युनिटी दिली. ते ऐकताच आता मल्लिकाला धक्का बसतो आणि मल्लिका म्हणते, काय तुला काय वेड लागलं आहे का, काय बोलतेस तू. आणि मल्लिका म्हणते की मग स्वानंदी काय म्हणाली, म्हणजे काही हो किंवा नाही म्हणाली असेल ना. तर सुस्मिता म्हणते की काही नाही म्हणाली, होही नाही म्हणाली आणि नाहीही नाही म्हणाली. आणि सुस्मिता म्हणते की पण जिजू तिला खूप फोर्स करत होते आणि खूप आग्रह करत होते, मला वाटतंय ना ती नक्कीच तयार होईल. आणि मल्लिकाच्या डोक्यात आता एक आयडिया येते आणि मल्लिका म्हणते की सुश, आता तुला तुझी टॅलेंट दाखवायची गरज आहे आणि आता वेळ आली. जर तू तुझं टॅलेंट दाखवलं आहे तर तू सुद्धा ऑफिसमध्ये जॉब करू शकशील. तर आता सुस्मिता खुश होती. आणि इकडे आता सुस्मिता म्हणते की तू आता ना स्वानंदीच्या मनातलं काढून घे, ती जॉब करायला तयार होणार आहे की जॉब करायला तयार नाही होणार आहे. तर आता सुस्मिता म्हणते, ओके मॉम इन लॉ, तुम्ही काही काळजीच करू नका. आणि चुटकी वाजवत सुस्मिता तेथून निघून जाते. आणि सुस्मिता निघून जाताच इकडे आता मल्लिका म्हणते की काही जरी झालं तरी आता स्वानंदीने ऑफिस जॉईंट करता कामा नये आणि त्यासाठी मल्लिका तुला काहीतरी करावंच लागेल. आणि इकडे आता रोहन म्हणतो की हे बघ आदिरा, तुला हवी ती मदत करायला मी तयार आहे आणि तुला जे करायचं ना ते तू करू शकतेस. तर आदिरा म्हणते की मला माझा एक सेपरेट बिझनेस तयार करायचा आदिरा नावाने. आणि रोहन म्हणतो की मला फक्त सांग कधी करायचं आणि काय करायचं. तर आता आदिरा म्हणते की तू इन्व्हॉल्व होणार आहे. तर लगेच आता रोहन म्हणतो, ऑफकोर्स आदिरा. आणि रोहन म्हणतो की तू पहिल्यांदा मला जेव्हा ही आयडिया सांगितली होती ना तेव्हाच मला ती खूप आवडली होती. आणि रोहन म्हणतो की तू सांगितल्याप्रमाणे आता ना आपल्याला आपलं फ्युचर ब्राईट करायचं आहे आणि त्यासाठी फक्त विचार करायचा नाही आता, तर आदिरा आता कृती करायची, प्रत्यक्ष कृती. आणि रोहन म्हणतो की आदिरा तेही पूर्ण मनापासून. आणि लगेच आता आदिरा म्हणते की मी ती कृती ना ऑलरेडी केली. तर लगेच आता इकडे आदिरा ही आतमध्ये जाते. तर रोहन म्हणतो, कोणती. आदिरा म्हणते, मी आलीच. आणि लगेच आता कपाटाचा ड्रॉवर उघडून आदिरा आता एक फाईल घेऊन येते. आणि त्यानंतर आता त्या फाईलमध्ये आदिराने असे एक मॉडेलचे आता ड्रेस बनवलेले असतात, त्याचे डिझाईन बनवलेले असतात. ते सगळे मॉडेलिंग डिझायनिंग कपड्यांचे बघत आता रोहन अवाक होतो आणि म्हणतो की आर यू सिरियस आदिरा, हे सगळं तू बनवलं. तर आदिरा म्हणते, यस रो. आणि त्यानंतर आता इकडे रोहनला आदिराचं खूप कौतुक वाटतं. आय एम प्राऊड ऑफ यू आदिरा, असे म्हणत आता रोहन हा आदिराच्या कपाळाचा किस घेतो. तर इकडे स्वानंदी आता कपाटातून काहीतरी घेण्यासाठी आता कपाट उघडते. तर त्याच वेळेस आता समरच्या फोटोचा अल्बम हा स्वानंदीकडून खाली पडतो आणि त्यामध्ये आता समरचा एकदम असा तारुण्यातील तो फोटो स्वानंदीच्या नजरेसमोर येतो. आणि ते सगळे फोटो आता इकडे स्वानंदी बघू लागते. आणि लगेच आता स्वानंदी ते सगळे फोटो बघतच म्हणते की चक्क मिशी नसलेले राजवाडे. आणि स्वानंदी आता हसूनच खुश होते. आणि स्वानंदी आता ते सगळे फोटो बघते. त्यामध्ये आता समरला मिशा नसलेला आणि समर एकदमच देखणा दिसत असल्याने स्वानंदी आता समरवर फिदा होते. आणि तेवढ्यात आता समर हा बेडरूममध्ये येतो. तर पटकन आता स्वानंदी समरचे ते फोटो आपल्या हाताने पाठीमागे लपवते. समर आता फोनवर बोलत असतो. आणि इकडे आता समर सांगत असतो, क्लायंट त्यांचे विचार बदलतील या भरोशावर कधीच राहायचं नाही. अगोदर आपण आपले सगळे सजेशन क्लायंटला द्यायला हवेत आणि जे काही करायचं ते सगळं आता क्लायंट ठरवेल, त्यात आपण काहीच करायचं नाही, असे आता समर बोलून फोन ठेवतो. तर तेवढ्याच स्वानंदी आता समर शेजारी येऊन बसते आणि समरकडे बघू लागते. तर समर फोन ठेवता स्वानंदीकडे बघत म्हणतो, काय झालं, असं काय बघताय. आणि इकडे आता समर म्हणतो, नाही काहीतरी झालं आहे, मला सांगा. तर आता स्वानंदी म्हणते की खरंच काहीतरी झालं आहे. तर समर म्हणतो, काय. आणि समर म्हणतो, सांगा ना काय झालं. तर लगेच आता स्वानंदी म्हणते, चिडायचं नाही बरं का. तर आता समर म्हणतो, सस्पेन्स बाद झालं स्वानंदी, आता सांगा.
स्वानंदी आता तिच्या हातातील फोटो आता समरच्या चेहऱ्याला लावते आणि एकटक त्या फोटोकडे बघू लागते. समर आता स्वानंदीला म्हणतो की अहो स्वानंदी सांगा ना काय झालं तर. स्वानंदी म्हणते की चक्क आणि पटकन आता तो फोटो स्वानंदी समोर धरते. तो फोटो बघताच आता समर म्हणतो आई शपथ. आणि स्वानंदी म्हणते की राजवाडे यामध्ये तुम्ही किती छान दिसताय. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की या फोटोमध्ये तुम्ही किती गोंडस दिसताय. तर आता लगेच स्वानंदी म्हणते की कारण यामध्ये ना तुमच्या फोटोमध्ये तुम्हाला मिशी नाही आहे म्हणून तुम्ही गोंडस दिसताय. समर म्हणतो काय बोलताय स्वानंदी. स्वानंदी म्हणते की तुम्ही असे सुद्धा छानच दिसताय पण यामध्ये मिशी नसताना तुम्ही तर खूपच छान दिसताय. आणि स्वानंदी म्हणते की मिशी जरी असली तरी तुम्ही असे मॅच्युअर वाटता पण मिशी जर नसली तर तुम्ही खूपच छान वाटता. आणि स्वानंदी म्हणते की ज्या गोष्टीमध्ये जी गोष्ट चांगली वाटते ना त्यामध्ये बदल करावे माणसाने. आणि लगेच आता स्वानंदी तो फोटो आता इकडे समरला दाखवते. आणि इनडायरेक्टली आता समर खुश होतो. तर स्वानंदीने इनडायरेक्टली आता समरला मिशी काढायला सांगितलेली असते. आणि मिशी जर नसली तर समर खूप छान दिसत असल्याचे बोलून आता इनडायरेक्टली सांगून स्वानंदी तिथून लाजूनच चूर होऊन निघून जाते. तर समरसुद्धा खुश होतो. आणि पटकन आता समर आरशासमोर जाऊन आता त्याच्या मिशीवर हात लावतो. आणि मिशी जर नसली तर कसा दिसतो हे आता समर बघतो. आणि त्यानंतर आता इकडे आता स्वानंदी ही पुन्हा आता बेडरूममध्ये येते. तर तेवढ्यात आता समर हा दरवाजा उघडून आता बेडरूममध्ये येताच आता समरने त्याच्या तोंडाला मास्क लावलेला असतो. आणि लगेच आता स्वानंदी समरकडे बघते आणि म्हणते काय झालं राजवाडे तुमची तब्येत तर ठीक आहे ना. आणि लगेच आता समर म्हणतो हो माझी तब्येत व्यवस्थित आहे. आणि तरीसुद्धा स्वानंदी म्हणते की राजवाडे तुम्हाला बरं वाटतंय ना तरीसुद्धा काही कणकण वाटते का. आणि समर म्हणतो की ठीक आहे मी बरा आहे मला ताप वगैरे नाही आला पण माझ्या डोक्याला ताप झाला आहे. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते कसला ताप झाला आहे. स्वानंदीकडे बघत आता समर म्हणतो बायकोचा ताप झाला आहे. ते ऐकताच आता स्वानंदी अवाक होते आणि म्हणते काय. तर लगेच आता समर म्हणतो की म्हणजे बायकोच्या आवडीनिवडीचा ताप झाला आहे. आणि स्वानंदी म्हणते की तुम्ही काय बोलताय ना तेच काही कळत नाही आहे. तेव्हा आता समर म्हणतो की लग्न झाल्यानंतर बायकोला काय आवडतं काय नाही आवडत हे बघायला पाहिजे ना. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते मी काय केलं थांबा बघूच आता. आणि स्वानंदी समरचा मास्क उडू लागते. तर समर पुढे पळू लागतो आणि स्वानंदी पाठीमागे पळू लागते. समर म्हणतो नाही. तर स्वानंदी म्हणते थांबा आता मी ना बघितल्याशिवाय काही राहणारच नाही आहे. आणि स्वानंदी आता समरच्या तोंडावरचा मास्क काढताच आता समर हा पाठमोरा होतो. तर स्वानंदी म्हणते काय करताय एकदा माझ्याकडे तुम्ही बघा ना. आणि नकारार्थी मान हलवत आता समर म्हणतो नाही नको. आणि समर म्हणतो नाही नको. तर आता स्वानंदी म्हणते की आता जर तुम्ही हात काढला नाही तर मी पुन्हा अबोला धरील. तर लगेच आता समर चिडीचूप होतो. आणि त्यानंतर आता इकडे आता समर हा स्वानंदी समोर येतो पण समरने तोंडाला हात लावलेला असतो. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते हात काढा. आणि समर आता हात काढतो पुन्हा लावतो. आणि लगेच आता स्वानंदी समरचा हात धरून बाजूला करते. तर त्याच वेळेस समरने मिशा काढलेली असते. आणि ते बघून आता स्वानंदी मोठमोठ्याने हसू लागते. तर समर बोट करतो. तर स्वानंदी म्हणते की काही नाही खरंच ना मी सांगितलं तर मिशा काढली. तर समर म्हणतो की मग काय. आणि स्वानंदीला अजूनच नवल वाटतं आणि स्वानंदी हसू लागते. आणि तेवढ्यात आता समर म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं ना हसू नका म्हणून. तर आता स्वानंदी म्हणते की अहो मी यासाठी हसते की माझा नवरा ना खरंच खूप क्यूट आणि सुंदर दिसतो. आणि मी सांगितलं तर लगेच तुम्ही आता मिशा काढल्या. तुमची तर आता दृष्टच काढायला हवी. तर लगेच आता समोर म्हणतो की काढा पण त्या अगोदर तुम्ही माझ्या फोटोला मिशा नसलेल्या त्या फोटोला जसा किस घेतला होता तसा गालावरती माझ्या किस घ्या. तर प्रेमाने आता पोज देत स्वानंदी ही समरजवळ येते आणि समरचा शर्ट धरून समरच्या गालाचा आता स्टायलिशमध्ये किस घेते. आणि पटकन आता खुश होऊन स्वानंदी समरच्या मिठीत शिरते. तर आता समर देखील खूप खुश झालेला असतो. आणि प्रेमाने समर आता स्वानंदीला मिठीत घेतो आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात हारून गेलेले असते. आणि समर आपल्यावरती किती प्रेम करतो हे आता आलेलं असतं ते स्वानंदी समोर. चक्क आपल्यासाठी समरने आता मिशी काढली. यामुळे समरचा आपल्यावरती जीवापाड प्रेम आहे. यामुळे स्वानंदीला झालेला असतो सगळ्यात मोठा आनंद. सगळं काही विसरून आय लव्ह यू असे म्हणत प्रेमाची कबुली देऊन स्वानंदी शिरलेली असते ती समरच्या मिठीत. आणि समरने स्वानंदीला आपल्या मिठीत घेऊन समर देखील आता स्वानंदीच्या त्या आता आनंदाचा आता उपभोग घेऊ लागतो. आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात गेलेले असतात ते हरवून.
आणि त्यानंतर आता समर आता ते दुसऱ्या दिवशी कामाला जायला आवरू लागतो. तर समर आता आनंदसोबत फोनवर बोलत असताना आता पटकन स्वानंदी आता समरला चमच्याने भरवत असते. तर आता पटकन समर बाहेर येतो आणि तेवढ्यात आता समर बाहेर येता क्षणी अंशुमन, सुस्मिता, मल्लिका आता तिघेही ब्रेकफास्ट करत असतात. आणि मल्लिका ज्यावेळेस समरला बिगर मिशीचा बघते, मल्लिकाच्या डोक्यावरचे केस सोडून मल्लिका उडालेली असते ती हवेत. मल्लिकाच्या हातातील डिश आता लगेच आता मल्लिका आता बाजूला करत आता लगेच आता समरकडे बघते. तर इकडे आता अंशुमन देखील अवाक होतो आणि इकडे सुस्मिता देखील आजीलासुद्धा नवलच वाटतं आणि सगळेजण आता समरकडे बघत हसू लागतात. तर लगेच आता समर म्हणतो, बघितलं का स्वानंदी, तुमच्यामुळे मला मिशी काढावी लागली आणि बघा आता हे काय झालंय, मी नसती मिशा काढली तर बरं झालं असतं. तर आता स्वानंदी लाजून प्रेमाने समरकडे बघते आणि सगळेजण आता समरने मिशी काढल्यामुळे समर खूप आता स्टायलिश दिसत असल्याचे सांगतात. तर इकडे आता समरने स्वानंदीमुळे मिशी काढली हे सत्य आता मल्लिकासमोर येताच मल्लिका गेलेली असते ती कोमात. कारण समर त्याच वेळेस आता स्वानंदीचा झाला आहे, स्वानंदीच्या पूर्ण ताब्यात गेला आहे आणि स्वानंदीने प्रेमाने समरला आपलंसं बनवलं आणि समरवर आता स्वानंदीच्या प्रेमाची आंधळी पट्टी बांधली गेली. आणि काही जरी झालं तरी आता समर हा फक्त स्वानंदीचाच झाला हे सत्य आलेलं असतं मल्लिकासमोर. मल्लिकाला बसलेला असतो तो सगळ्यात मोठा धक्का. तर आता समरवरती स्वानंदी फिदा होऊन आता समर देखील आता स्वानंदीच्या प्रेमासाठी स्वानंदीला आता कसे ऑफिसमध्ये घेऊन जातो आणि समर आता स्वानंदीला सगळ्यात मोठ्या जॉबची अपॉर्च्युनिटी देत कसे आता कंपनीचे मॅनेजर बनवतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.